आपण बघतोय की नागपूरमध्ये आता ठाकरे सेनेचं रामरक्षा आंदोलन थोड्याच वेळात सुरू होणार आहे। या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांच्या बालेकिल्ला असलेल्या नागपूरमध्ये आता उद्धव ठाकरे यांची एंट्री झालेली आहे आणि थोड्याच वेळात आता उद्धव ठाकरे त्या ठिकाणी रामरक्षेचं पठण करून हे आंदोलन त्या ठिकाणी करणार आहेत। या आंदोलनाची सगळी तयारी पूर्ण झालेली आपण या दृश्यांमध्ये पाहतोय आणि आता उद्धव ठाकरे या आंदोलनाच्या स्थळी जाण्यासाठी निघालेले आपल्याला दिसतात आणि काहीच वेळात उद्धव ठाकरे या ठिकाणी पोहोचतील आणि या आंदोलनाला सुरुवात होणार आहे। या दोन दृश्यांच्या माध्यमातून आपण बघतोय की ज्या ठिकाणी हे आंदोलन होणार आहे त्या मंदिरामध्ये आता ह्या रामरक्षा आंदोलनाची तयारी पूर्ण झाली आहे। तर उद्धव ठाकरे हे त्यांच्या राहत्या ठिकाणाच्या ठिकाणून आता या आंदोलनास्थळी जाण्यासाठी निघालेत आणि अवघ्या काही वेळात ते त्या ठिकाणी पोहोचतील आणि हे आंदोलन केलं जाणार आहे। या ठिकाणी आंदोलनाच्या स्थळी ठाकरे गटातील अनेक महत्त्वपूर्ण नेते दाखल झालेत। यामध्ये अंबादास दानवे असतील, संजय राऊत असतील, असे अनेक महत्त्वपूर्ण नेते या ठिकाणी दाखल झालेत। आंदोलन स्थळाची त्यांनी पूर्णपणे पाहणी केली आहे। या ठिकाणी तयारी देखील पूर्ण झाली आहे आणि जसं आपल्या प्रतिनिधींनी सांगितलं त्याप्रमाणे या ठिकाणी पहिले रामरक्षेचं पठण होईल आणि त्यानंतर बाहेर येऊन उद्धव ठाकरे या ठिकाणी जमा झालेल्या सगळ्या कार्यकर्त्यांना संबोधित करतील। त्यामुळे आता उद्धव ठाकरे नागपूरमधून भाजपवरती नेमकी काय टीका करणार, काय बोलणार याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय। उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडनं या आंदोलनाची गेल्या अनेक दिवसांपासून जय्यत तयारी सुरू होती आणि स्वतः लक्ष घालत अनेक प्रमुख नेते या ठिकाणी दाखल झाले होते। उद्धव ठाकरे देखील स्वतः आज सकाळीच नागपूरमध्ये दाखल झालेत आणि त्यांच्यासोबत आता खासदार देसाई असतील, आदित्य ठाकरे असतील, हे देखील आता आंदोलनाच्या स्थळी निघालेले आहेत आणि आंदोलनाच्या स्थळी कार्यकर्ते त्यांची वाट पाहत आहेत। मोठ्या संख्येनं आंदोलनाच्या स्थळी या ठिकाणी कार्यकर्ते जमा झालेले आहेत आणि थोड्याच वेळात आता उद्धव ठाकरे या ठिकाणी दाखल होतील। सुरुवातीला ते आपण स्क्रीनच्या माध्यमातून पाहतो या मंदिरामध्ये रामरक्षेचं पठण करतील आणि यानंतर बाहेर येऊन ते कार्यकर्त्यांना संबोधित करतील असं देखील पक्षाच्या वतीने कळवण्यात आलंय। ही सगळी नागपूरमधली थेट दृश्य आपण पाहतोय। नागपूरमध्ये उद्धव ठाकरे दाखल झालेत। आज उद्धव ठाकरे त्यांच्या पक्षाकडनं आज रामरक्षा पठण आंदोलन केलं जाणार आहे। या आंदोलनामागे षडयंत्र आहे असं माझं मत आहे। उद्धव ठाकरे यांनी मांडलेल्या भूमिका आणि हे आंदोलन राम मंदिरातला अपहार यातला बहाणा घेऊन केलेलं षडयंत्र आहे। रामभक्तीच्या भावना याला बदनाम करता येईल असं जी मंडळी प्रयत्न करत असतील त्या मंडळींना बरं वाटावं म्हणून उद्धवजी आंदोलन करतायत का? आपण बघतोय की नागपूरमधली ही सगळी दृश्य आहे। नागपूरमध्ये आज ठाकरे सेनेचं रामरक्षा आंदोलन पार पडणार आहे आणि या ठिकाणी आता उद्धव ठाकरे जाण्यासाठी निघालेत। थोड्याच वेळात या ठिकाणी पोहोचतील आणि रामरक्षेचं पठण करून या आंदोलनाला सुरुवात होणार आहे। दरम्यान या सगळ्या आंदोलनावर जैन मुनी निलेश चंद्र यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। त्यांनी काय म्हटलंय पाहूयात। बघा, रामरक्षक अवस्था आपल्या घरी रामरक्षा करता आपल्या घरी करत असतात लोक, रोडावर थोडी करतात लोक। रोडावर तर नमाज पडतात। स्वर्गामध्ये इंद्र आणि दिल्लीमध्ये नरेंद्र आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र आहे आणि हा देवाभाऊला दाभवण्यासाठी हे प्रयास उद्धव साहेबांचा आहे। पण मला असं माहिती आहे की हा महाराष्ट्राचा महाराष्ट्राचा राम जर केवळ आहे तर तो आमचे देवेंद्र फडणवीस आहे।